तर आंब्याचा बिझनेस आम्ही चालू केलेला आहे। बिझनेस म्हणजे आता ह्या सीझनमध्ये आंबे आम्ही खूप विकणार आहोत। गेल्या सीझनमध्ये पण विकलेले आहेत आणि आयुता बघा कशी हे करते आताच आणि पाड लागलेले पण आहेत। अक्षय तृतीयापर्यंत हे पिकून जातील आंबे। अशा प्रकारे आणलेले आहेत। इथं पण आहेत आणि हे कांदे आहेत तिकडच्या साईडला ते आहेत का ते पण आहेत। तर अशा प्रकारे आत्ताच आणलेले आहेत हे मँगो। मग त्याला पाड लागलेला आहे। हां तर किती कॅरेट आहेत हे सांगू का? 1 2 3 3 आणि 3 हे 6 असे कॅरेट आहेत आणि इकडच्या साईडला 3 पोत आहेत म्हणजे 6 आणि 7 8 9 कॅरेट आहेत अशा प्रकारे। तर ह्या वेळेस 2 3 4 5 6 7 8 9 घरी पण आम्ही दरवर्षी खूप खातो आणि ह्या वेळेस पण खूप म्हणजे अर्धे घेतलेला आहे। अर्धे विकायला पण। चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। प्रकारे आयुधाची मस्त आज पार्टी वगैरे झालेली आहे। आणि माझी एक जी फ्रेंड आहे म्हणजे आमची जमत नाही जास्त तिने मला आज म्हणजे जमत नाही म्हणजे काय ह्यांच्या सारखं भांडणं होती सतत भांडण चालूच असते। केस वगैरे वडणं हाताला का नाही नख वर खडणे ही सगळं चालू चिमट्या घेणे असं चालू होतं। मी पण काही कमी नाही मी पण वरडत असते। मग तिने आज मला बर्थडे म्हणून तिची अंगठी दिली। डोका कुठे गेला माहित नाही मला। पण आयुताचा बर्थडे 23 मेला असतो आणि का नाही आज लास्ट डे आहे ना म्हणून ती आयुता का नाही सगळे मुलं का नाही त्यांच्या बर्थडेला का नाही चॉकलेट वाटतात ना। मग आयुताला भेटतच नाही कारण तिचा सुट्टीमध्ये वाढदिवस असतो आणि आता 23 मेला असतो वाढदिवस। मग का नाही तिनं आत्ताच चॉकलेट वाटते म्हणजे शेवटच्या दिवशी शाळा जेव्हा संपते ना त्या दिवशी का नाही तिने चॉकलेट वगैरे वाटते। तर काल मॅडमला मोठी चॉकलेट घेऊन गेलती कॅडबरी मोठी आणि का नाही सगळ्या मुलांना चॉकलेट काय केलं आम्ही इथून घेऊन गेलो ना दुकानातून 20 वाली चॉकलेट डेअरी मिल्क। तर काय झालं ती पिघळली होती तर मी काय केले ती फ्रीज मध्ये ठेवले रात्रीच। म्हणजे काय होतं जाताना आपण ती घेऊन जाऊ म्हणजे जाताना थोडी तर पिघळत नसती मॅडमच्या बॅगेत ठेवले की पिघळून जाते कारण आमची शाळा असती 1 तास नाही तर 2 तास असते माहित नाही मला 7 ते 10 असते 7 ते 10 असते। म्हणून मग काय केले मी माझं जी गडबड चालू असते जाण्याची म्हणजे उशीर पण होते ना मला म्हणून जातात मग ती विसरून सुद्धा गेली म्हणून मॅडमने 5 चॉकलेट दिले मेलोडीचे। विसरली का तुझी? सीझन मधला पहिला आंबा आहे बघा कसला भारी आणलाय आणि केशर आहे आणि आयुताच्या बापांनी खूप आणलेत ते पिकायला पण ठेवलं त्याने ही मध्येच काढले पहिल्या सीझनचा पहिला आंबा। चला आम्ही खातो आणि आयुताने चालू केलेले आहेत आंबे खायला। आता 1-2 ठिकाणी हळदी कुंकू होतं तर मी हळदी कुंकूला जाऊन आले। चैत्रा गौरीचं हळदी कुंकू होतं आणि बाहेर मस्त वातावरण झालेलं आहे। आयुताचे बाबा थांबलेले आहेत बाहेर पण जाऊयात नाही वातावरण किती सुंदर झाले कसलं भारी वातावरण झालेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांचं आता खेळणं चालू आहे कारण का सुट्ट्या लागलेल्या आहेत मस्त। वातावरण पण एकदम सुंदर झालेलं आहे पाहू शकता। हे बघा आयुता फक्त पळण्यावर राहतात लेकर आता। तर आम्ही चाललेलो आहोत आता बाहेर आणि बघा घाम कसला आलेला आहे कारण का आता आम्ही दोघांनी मिळून माल लावलेला आहे मॅगीचा वगैरे आलता सगळं आवरावरी केली आणि ते रद्दी पण व्यवस्थित करून ठेवले। तर आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर आणि आयुता इकडं आहे। आयुता सुकून गेलेली आहे सुट्ट्या लागल्यात पण सुकलेली आहे। काय पाहिजे तर इथं चालू आहे काम आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। बघू आता आम्ही तिथं जातो ते तुम्हाला दाखवतो असल्या गरमीमध्ये आणि कूलर आणायला जाणार आहे। बघू कसा भेटते कूलर। आधीचा आहे कूलर ते आमचा फार वाजत होता आणि त्याची हवा पण व्यवस्थित लागणार गेली आणि खूप दिवसाचा होता त्यामुळे तो खराब झाला आहे। आता मी दुसरा कूलर आणायला चाललेला आहो कारण का खूप गरम होत आहे अशा तऱ्हेने आणि डोळा पण खाजत आहे माझा गेलेला
हां करा आता ओपनिंग. डायनामो नाव आहे का? डेझर्ट एअर कूलर बना. चालू बना. म्हणून आपण बनवायचं असतो. आपण नाही केलं तर मला काय माहित. माहित ना आम्हाला ते काय करत नाही आम्ही सगळं काम असतं. एखादी खूपच अडाणी असल्यावर कसं हो? नाही डॅमेज वगैरे चालू नसतं ना तुम्ही वापरायचं. नाही त्यांना येतच नसलं पाय वगैरे बसवायला तर मग काय करणार? टेक्निशियन मध्ये बसून जाते. पप्पा इथे आहे का? टेक्निशियन कसं काय नंतर प्रो मास्टर म्हणून पप्पाच्या मोबाईलवर आहे. पप्पाचा मोबाईल खिशात असेल. खिशात आहे का तुमचा मोबाईल? आमचे 100 रुपये द्या वापस आता. आमच्या घरच्यांनीच बसवले. ती पण निघायले. अहो निघायचं पण. हा काय बंद करायचं? त्यांना माहीतच नाही हो. आम्हाला काहीच नाही. आम्ही ओपनच करत नाही त्याला. आमचं फक्त ठेवून जायचं काम असतं.